आज नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ गावातील जिल्हा परिषद शाळेत बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप करण्यात आले। सुरक्षा संच वाटप प्रसंगी मंचावर सुधीर आप्पा, वसंत आबा, शिव तात्या, भाऊराव आबा, रामेश माळी, छोटू बाबू, भगत दादा, शंभू पैलवान, मुन्ना दादा पाटील, सोमू गिरासे, योगेश दादा पाटील, राकेश मोरे, गजानन पाटील, गुलाब पाटील, भगवान पाटील, महेंद्र पाटील, योगेश पाटील, प्रफुल्ल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा दरबार माहिती दिली। त्यांनी सांगितले की राज्य सरकार नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित करत आहे, त्याचा लाभ नागरिकांनी घेणे अपेक्षित असून योग्य वेळी सांगितलेल्या योजनांचे फॉर्म वेळेवर भरल्याने त्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल। एकदा रजिस्ट्रेशन झालं, लायसन मिळालं तुम्हाला का तुम्हाला ज्या कामगारांचं सवलती आहे ते सुरू होतात। कामगार विभागानं ठरवलं की जे मजूर बांधव आहेत ते बऱ्याचशा वेळेला कामाला जातात, ठेकेदार असतो किंवा मालक असतो, तो तुमच्याकडून जास्त काम करून घेतो, तुम्हाला पुरेसा मोबदला देत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी कामगार विभागाने ठरवलं की आपण एक कामगार मंडळ स्थापन करावं, ज्याच्यामुळे तुमच्यावर अन्याय होऊ शकेल आणि अन्याय झाला तर तुम्हाला निवारण करण्यासाठी हे मंडळ असेल, तिथे तुम्ही तक्रार करू शकाल आणि म्हणून हे मंडळ स्थापन केलं। ते स्थापन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की तुमचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला काहीतरी फायदा देता येऊ शकेल आणि म्हणून त्यांनी तुमचं रजिस्ट्रेशन केले। रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की मजूर दिवसभर काम करतो आणि काम केल्यानंतर दररोजची ती कमाई असते ती कुटुंबासाठी वापरतो आणि कुटुंबासाठी वापरल्यानंतर अचानक कोणी आजारी पडलं, घरामधलं मुला मुलींचे लग्न असतात, मुला मुलींचे शिक्षण असतं, त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो। मग अशा वेळेला वडील मजूर, आई मजूर, मुलं मजूर आणि म्हणून ह्या कामगार मंडळानं असं ठरवलं की मुलांच्या शिक्षणासाठी असेल, मुलांच्या लग्नासाठी असेल, मुलांना सुखदुःखाच्या कालावधीमध्ये त्यांना मदत करण्याची गरज असेल आणि म्हणून या कामगार मंडळानं या ठिकाणी आपल्यासाठी सवलती सुरू केल्या।